अधोरेखित होतं। आणि तशाच या गणेशोत्सवाची या वर्षीची काल सांगता झालेली आहे। कालपासून लालबागचा राजा हा आपल्या भव्य देखाव्यातून बाहेर पडला। या निरोप सोहळ्याला सुरुवात झाली। पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्यासाठी बाप्पा आता निघालेले आहेत आणि या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गर्दी जमलेली आहे। खोल समुद्रात लालबागच्या राजाला नेण्यात येईल। त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल। तराफ्यात लालबागच्या राजाला ठेवण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाची ही मूर्ती समुद्राच्या लाटेवर स्वार झालेली आहे। समुद्राच्या लाटेवर स्वार होत आता या मूर्तीचं पुढे मार्गक्रमण सुरू आहे। आणि ही शान कुणाची? लालबागच्या राजाची। ही गर्दी कुणासाठी? लालबागच्या राजासाठी। असा जयघोष आतापर्यंत ऐकू येतोय। कालपासून सुरू झालेली लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक, हा मार्ग कसा होता तर लालबाग मार्केटहून ही मिरवणूक सुरू झाली। त्यानंतर चिंचपोकळी स्टेशन, दुपारी 1 ते 2च्या वेळी लालबागचा राजा चिंचपोकळी स्टेशन परिसरात पोहोचला। त्यानंतर भायखळा स्टेशन, दिलाईल रोड, 5 ब्रिज ओलांडत लालबागच्या राजाचा मिरवणुकीचा हा पुढचा प्रवास सुरू होता। भायखळ्याच्या हिंदुस्तान मशीद या ठिकाणी सांप्रदायिक सौहार्दाचं प्रतीक मानला जाणारा थांबा आहे। त्या थांब्यावर थांबताच बाप्पाचं भव्य स्वागत करण्यात आलं। एक वेगळा संदेश समाजात देण्यात आला। पुढे नागपाडा चौकात लालबागच्या राजाची ही मिरवणूक आली। रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा हा मोठा टप्पा समजला जातो। त्यानंतर पुढे मार्गक्रमण करत ही मिरवणूक गोल देऊळ दोटाकी क्षेत्रात आली। अत्यंत गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह हा ऐतिहासिक परिसर समजला जातो, ज्या ठिकाणी बाप्पाचं जल्लोषात स्वागत होतं। आणि आज सकाळी ऑपेरा हाऊस ब्रिज या ठिकाणी बाप्पा पोहोचले। मिरवणुकीचा हा शेवटचा टप्पा आणि त्यानंतर बाप्पांचं आगमन झालं ते गिरगाव चौपाटीवर। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आज अरबी समुद्रात बाप्पाला हा शेवटचा निरोप दिला जातोय। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, बाप्पाच्या गीतांवर वादन करत असलेले ढोल पथक आणि गणेश भक्तांचा उत्साह, मग वरून पाऊस असो की तासनतास चालणारी ही मिरवणूक, उत्साह गणेश भक्तांचा कमी होत नाही। बाप्पाला बघितल्यावर, बाप्पा आल्यावर एक वेगळा उत्साह निर्माण होतो, एक ऊर्जा संचारते, असं म्हणत भाविकांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहे। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे ह्या आपल्यापर्यंत ह्या प्रतिक्रिया पोहोचवत आहे। गणेश भक्तांच्या भावना त्यांनी पोहोचवलेल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात हा शेवटचा क्षण गिरगाव चौपाटी या ठिकाणी गणेश भक्तांकडून टिपला जातोय। ज्या ज्या ठिकाणी चौकात बाप्पांची मिरवणूक आली त्या ठिकाणी गणेश भक्तांनी त्यांचे हात कॅमेरे सरसावले। गणपती बाप्पाची एक झलक पुढच्या वर्षीपर्यंत साठवून ठेवण्यासाठी कायमच ही झलक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात राहावी, ह्या आठवणी राहाव्या, बाप्पाचा देखावा त्याचं सुंदर रूप डोळ्यासमोर राहावं, यासाठी बाप्पाला कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आलं। आणि हेच प्रेम गणपती बाप्पांसाठीचं। त्यामुळेच या देवाला लाडका म्हणून ओळखलं जातं। विशेषतः महाराष्ट्र राज्याचं हे अत्यंत लाडकं दैवत। त्यामुळे 10 दिवस तहान भूक हरपून, घरदार हरपून हे सर्व कार्यकर्ते, गणेश भक्त मंडळामध्ये सहभागी होत असतात, बाप्पाची सेवा करत असतात, येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करत असतात। आणि हेच दृश्य 10 ते 11 दिवस लालबाग या परिसरात पाहायला मिळाले। लालबाग परळ या ठिकाणी प्रचंड उत्साह गणेशोत्सवात असतो। दुकानं बंद केलेली असतात, केवळ आणि केवळ बाप्पांच्या स्वागतासाठी
हा संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात, त्यासोबतच उत्साहात न्हावून गेलेला असतो. यावर्षीच्या गणेशोत्सवाची ही सांगता, हे शेवटचे भावनिक क्षण आणि यानंतर गणपती बाप्पाला निरोप. जवळपास 22 तास चाललेली ही लालबागच्या राजाची मिरवणूक आणि त्यात सहभागी झालेले भक्त, मुंबईची शान असलेला हा लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या चरणी लाखो भाविकांची मांदियाळी रोज असते. यावर नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि आज गिरगाव चौपाटीवरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. नागरिकांची मोठी गर्दी झालेली असते, त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालेलं असतं. अशा वेळी समुद्रात जाऊ नये अशा सूचना पोलिसांकडून करण्यात येतात. मात्र जोपर्यंत लालबागचा राजा नजरेआड होत नाही तोपर्यंत गणेश भक्त याच ठिकाणी उभे राहतात आणि कुठेही हलत नाही. त्यामुळे लाडक्या गणपती बाप्पाचं आणि लालबागच्या राजासाठीचं हे प्रेम सध्या गिरगाव चौपाटीवर भाविकांचा जनसागर उमडलेला आहे. वाजत गाजत 22 तासांच्या या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे. समुद्रांच्या लाटावर स्वार तराफ्यात बसून लालबागचा राजा झालेला आहे. आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत राजाला पाहण्यासाठी भाविक गिरगाव चौपाटीवर गर्दी करून आहेत.